न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। नाशिकच्या रामकुंड परिसरात दशनाम गोसावी समाजाची समाधी भूमी गेल्या 30 वर्षापासून अतिक्रमणाच्या विळख्यात अडकली आहे। या ठिकाणी वारंवार अतिक्रमण होत असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। पूर्वी मालेगाव स्टँड जवळ असलेल्या प्रसिद्ध चित्रपटगृहानेही आपल्या जागेतील 10 फूट जागा सरकवून अतिक्रमण केले होते। मात्र या जागेवर वादग्रस्त स्थिती निर्माण झाल्यामुळे आणि गोसावी समाजाच्या शिवशापाचा धाक असल्याच्या चर्चा होत राहिल्याने चित्रपटगृहाचा व्यवसाय ठप्प झाला। त्यानंतर समाधीभूमीच्या आसपास हळूहळू रस्त्यावर मडके विक्रेते, हॉटेल्स, पान टपरे आणि अन्य व्यावसायिकांनी जागा व्यापली, ज्यामुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे। 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी लाखो भाविक आणि साधू संत नाशिकमध्ये येणार आहेत। त्यामुळे प्रशासनाने प्रयागराजच्या धर्तीवर नियोजन करणे आवश्यक आहे। सध्याच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्या कार्यकाळात अनेक ठिकाणचे अतिक्रमण हटवण्यात आले आहे। त्यामुळे गोसावी समाजानेही प्रशासनाकडे आपल्या समाधीभूमीवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे। समाजाने प्रशासनाकडे पुढील मागण्या मांडल्या आहेत। समाधीभूमीवरील सर्व अतिक्रमण तात्काळ हटवावे, रामकुंडाजवळील रहदारीस अडथळा ठरणारे अनधिकृत व्यवसाय थांबवावेत, समाधीभूमीला संरक्षण देण्यासाठी वॉल कंपाऊंड बांधण्यात यावे। बीबीएस न्यूज नेटवर्कचे संचालक आणि नाशिक मेट्रोचे संपादक भरत गोसावी यांनी 5 मार्च 2025 रोजी या प्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी भेटीची वेळ घेतली आहे। जोपर्यंत अतिक्रमण हटत नाही तोपर्यंत संपूर्ण समाजाच्या पाठिंब्याने पाठपुरावा सुरूच राहील, असं मत भरत गोसावी यांनी व्यक्त केले। आता पाहावे लागेल की प्रशासन या मागण्यांकडे कितपत गांभीर्याने पाहते आणि कुंभमेळ्यापूर्वी समाधी भूमीवरील अतिक्रमण हटवले जाते का। आपल्या परिसराला जलसमृद्धी यावी व गावात जलस्वराज्य व्हावं यासाठी चैतन्य जागृती यात्राची 3 मार्च या जागतिक वन्यजीवी दिनापासून सुरुवात केली। गावातील जागरूक नागरिकांशी संवाद साधून जलसमृद्धी होण्यासाठी आपण गटतट सोडून एकत्र येणं किती फायद्याचं आहे याची चर्चा झाली। पुढील चैतन्य जागृती यात्रेचं वेळेनुसार व परिसरानुसार नियोजन झाले। शाश्वत विकासाच्या नवध्यानबद्दल चर्चा झाली व त्यासाठी सर्व मिळून प्रचार प्रसार व अंमलबजावणीसाठी जनजागृती करण्याचं ठरवले।
सर्व ग्रामस्थांच्या मताधिक्याने गावाच्या नदीला नदी प्रहरीची नेमणूक करण्यात आली। त्याचप्रमाणे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी संपूर्ण गाव एकत्र येऊन प्रयत्न करण्याचा निर्धार गावकऱ्यांकडून करण्यात आला। अशा प्रकारे चैतन्य जागृती यात्रेच्या पहिल्या दिवसाची वाटचाल झाली। विकासाबद्दल आम्ही रेंडाळा गावच्या सगळ्या नागरिकांनी शाश्वत विकासाची जी 9 ध्येय ही पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत। आणि आता गावच्या या सगळ्या जागृत नागरिकांनी गावच्या प्रत्येक शेवटच्या माणसांपर्यंत ही विकासाच्या 9 ध्येय काय आहेत ती पूर्ण करण्याकरता काय करावं लागेल आणि एकंदरीत सगळ्या त्या शाश्वत विकासाबद्दलची जनजागृती करण्यासाठी आम्ही सगळ्या रेंडाळ्याच्या ग्रामस्थांनी चैतन्य जागृती यात्रा आज दिनांक 3 मार्च 2025 म्हणजेच आज जागतिक वन्यजीव दिन, आजच्या दिवशी ही चैतन्य जागृती यात्रा सुरू करून आम्ही गावच्या प्रत्येक माणसापर्यंत शाश्वत विकासाबद्दल चर्चा करणार आहोत, त्याची माहिती देणार आहोत आणि त्याबद्दल जनजागृती करणार आहोत, जेणेकरून या 9च्या 9 शाश्वत विकासाच्या कामांबद्दल गावात काय परिणाम होणार आहे, गाव पाणीदार कसं होणार आहे, गाव समृद्ध कसं होणार आहे याबद्दलची शासनाची ध्येयधोरणं, त्याच्यात नागरिकांचा काय सहभाग असावा, हे सगळ्या ज्ञानाचा उहापोह प्रत्येक माणसापर्यंत जाऊन होणार आहे। आणि ही सगळी जागरूक मंडळी जी तुम्हाला दिसते ही सगळी सगळ्या गावाच्या शेवटपर्यंत हे सगळं आम्ही पोहोचवणार आहोत। सो आमचं गाव आम्ही पाणीदार व शाश्वत विकासाने पूर्ण 100% करणार आहोत का मंडळी? हो। भारत माता की जय। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी बहुजनांचे संघर्ष नायक लोकनेते नानासाहेब इंदिसे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छुक आदेश पगारे जिल्हाध्यक्ष नाशिक, अनिल सोनवणे उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, प्रमोद गांगुर्डे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाशिक, मिलिंद हाटे युवक शहराध्यक्ष नाशिक। संतोष देशमुख हत्या प्रकरण महाराष्ट्राला हादरवून देणार आहे। संशयित आरोपींच्या विरोधात पोलिसांनी 1500 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले। संतोष देशमुख हत्या प्रकरणातले मारेकरी यांनी संतोष देशमुख यांची हत्या करताना काही व्हिडिओ आणि फोटोज त्यांच्या कॅमेऱ्यात काढले होते। पोलीस पडताळणीत हे सगळे व्हिडिओ पोलिसांनी न्यायालयासमोर आणले होते। प्रमुख मारेकरी वाल्मिक कराड व त्याचा साथीदार नाशिक मधील दिंडोरी येथील स्वामी समर्थ ग्रुप पेठ जे अण्णा मोरे यांचे आहे। याच गुरुपीठात वाल्मिक कराड व त्यांचे साथीदार किमान 6 दिवस नाशिक मध्ये अण्णा मोरे यांच्या आश्रमात आश्रयाला होते। मात्र अण्णा मोरे यांचं नाव संतोष देशमुख प्रकरणात येत नसल्याची खेदजनक बाब आहे। तसेच यापूर्वी त्यांच्यावरती लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते, तरीही त्यांच्यावरती कुठलीही कारवाई का झाली नाही याच्या पाठीमागे कोण आहे, ज्यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात 5000 स्वामी समर्थ केंद्र स्थापित केलेले, शासकीय जागेवरती व त्याचा संपूर्ण मालकी हक्क स्वतःकडे ठेवतो अशा कठेर धर्मपीठाची म्हणतात। त्यांच्याकडे 59 कोटीची रोख रक्कम चॅरिटी कमिशनरच्या ताळेबंदात सापडली होती, तरीही त्यांच्यावर इन्कम टॅक्स वगैरे खात्याचे कार्य होत नाही। याच्या पाठीमागे मागचं षडयंत्र करता कोण आहे असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। जितेंद्र आव्हाड, अंजली दमानिया, सुरेश धस यांनी वाल्मिक कराडवर जे आरोप केले त्या आरोपांवर आजही तिघेही ठाम आहेत। सोशल मीडियावरती तसेच वृत्तपत्र प्रसार माध्यमांमध्ये संतोष देशमुख खाद्य प्रकरणातील काही फोटो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला। आरोपींना शिक्षा होईपर्यंत या प्रकरणात पाठपुरावा करणार असल्याची माहिती अंजली दमानिया, सुरेश धस व जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे।
मात्र समर्थ आश्रमात आश्रय देणारे अण्णा मोरे यांच्यावर कारवाई कधी होणार हे पाहणे गरजेचे आहे. देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी मानला जाणारा वाल्मिक कराड व त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली. अटक केल्यानंतर त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली. मात्र काल संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे व्हिडिओ समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. ते म्हणजे संतोष देशमुख यांना मारतानाचे व्हिडिओ त्या आरोपींनी पोलिसांच्या स्वाधीन केले आणि फोटो ते काही माध्यमांनी आपल्या TV स्क्रीनवर दाखवले. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. संतोष देशमुखांना एवढं क्रूर या आरोपींनी मारलं. त्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने समोर येत होती. मात्र त्यांचे सचिव त्यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी जाऊन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचे पत्र देखील दिले होते. आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारून तो राज्यपालांच्या स्वाधीन केलेला आहे. मात्र या सर्व प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याचे सातत्याने बोलले जात आहे. धनंजय मुंडेला सह आरोपी पोलीस करतील का याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मात्र संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे व्हिडिओ जे व्हायरल झाले, एवढे क्रूर हत्या त्यांनी त्या आरोपींनी केली. त्या हत्या करतानाच्या त्यांच्या मनामध्ये काही शंका किंवा काही बाब निर्माण झाली नाही. एका आरोपीने तर त्यांच्या तोंडामध्ये लघुशंका देखील या ठिकाणी केली. ते सुद्धा फोटो किंवा व्हिडिओ त्या आरोपींच्या माध्यमातून व्हायरल झाले आणि तेच व्हिडिओ आणि फोटो पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर ते व्हिडिओ फोटो माध्यमांनी आपल्या सर्व माध्यमांनी दाखवल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक खळबळ उडाली आणि आज सकाळी बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या आरोपींना दुसरा जो एक आरोपी फरार आहे त्या आरोपीला अटक करावी. आरोपी अजून देखील सापडत नाहीये. पोलीस प्रशासन काय करतं असा प्रश्न देखील संतोष देशमुख यांच्या नातेवाईक किंवा त्यांचा जो भाऊ आहे तो सातत्याने करतो आहे. तो आरोपी केव्हा सापडेल आणि मंत्री धनंजय मुंडे यांना या संपूर्ण प्रकरणामध्ये सह आरोपी करेल का याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मी अमर सोळंके, BBS न्यूज, नाशिक. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत नाशिक परिक्षेत्राचा दबदबा. बास्केटबॉलसह विविध खेळांमध्ये सुवर्ण कामगिरी. ठाणे येथे पार पडलेल्या 35व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत नाशिक परिक्षेत्राने आपले वर्चस्व प्रस्थापित करत बास्केटबॉलसह विविध खेळांमध्ये चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील 13 आयुक्तालय व परिक्षेत्र संघांनी सहभाग घेतला होता. नाशिक परिक्षेत्राकडून 164 पुरुष आणि 74 महिला खेळाडूंनी क्रीडा प्रकारात आपले कौशल्य दाखवले. मागील वर्षी सुवर्ण पदक जिंकलेल्या नाशिक परिक्षेत्र संघाला यंदा पहिल्या फेरीत थेट प्रवेश बाय मिळाला. उपांत्य फेरीत अमरावती परिक्षेत्रावर 67-46 अशा 21 गुणांनी विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. पुढील टप्प्यात मुंबई शहरात बलाढ्य संघाविरुद्ध 63-41 अशा 22 गुणांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
अंतिम फेरीत नाशिक परिक्षेत्र आणि कोल्हापूर परिक्षेत्र यांच्यात चुरशीचा सामना झाला. मात्र नाशिक संघाने 71-56 अशा 15 गुणांनी विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा सुवर्ण पदक पटकावले. कर्णधार कुय्यम सय्यद तसेच जावेद शेख, गजानन पाटील, मनोज भोये, मयूर थूम आणि सूरज धूम यांच्या उत्कृष्ट खेळामुळे संघाला यश मिळाले. पॉवर लिफ्टिंग आणि वेट लिफ्टिंग मध्ये महिलांचा उत्तम पराक्रम. पॉवर लिफ्टिंग 81 किलो गट अश्विनी भोसले यांनी सुवर्ण पदक मिळवलं. वेट लिफ्टिंग अश्विनी भोसले व सोनाली काटे रौप्य पदक. बॉक्सिंग मध्ये किशोरी देशपांडे कांस्य पदक. पुणे येथे झालेल्या 25व्या महाराष्ट्र राज्य पोलीस नेमबाजी रायफल शूटिंग स्पर्धेत नाशिकच्या खेळाडूंनी भरीव यश संपादन केले. 200 मीटर रायफल नीलिंग पोझिशनला चंद्रशेखर भावसार सुवर्ण पदक मिळवले. 300 मीटर स्कॅप क्रीडा प्रकार अश्विनी गिरी सुवर्ण पदक पटकावले. 300 मीटर झोन पोझिशन अश्विनी गिरी यांनी कांस्य पदक पटकावले. 4 सुवर्ण पदक, 2 रौप्य पदक आणि 2 कांस्य पदकांसह नाशिक परिक्षेत्राने स्पर्धेत चमकदार प्रदर्शन केले. पोलीस उपनिरीक्षक अशफाक शेख क्रीडा प्रमुख आणि पोलीस अंमलदार विशाल वाजे सहाय्यक क्रीडा प्रमुख यांनी या खेळाडूंना मार्गदर्शन केले. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वतः ठाणे येथे जाऊन खेळाडूंचे मैदानात अभिनंदन केले. तसेच पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, मोनिका राऊत आणि चंद्रकांत खांडवी यांनी खेळाडूंचं कौतुक करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या विजयामुळे नाशिक परिक्षेत्राने महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी बहुजनांचे संघर्ष नायक लोकनेते नानासाहेब इंदिसे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक आदेश पगारे, जिल्हाध्यक्ष नाशिक, अनिल सोनवणे उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, प्रमोद गांगुर्डे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाशिक, मिलिंद हाटे युवक शहराध्यक्ष नाशिक. कुंभमेळा 2027च्या तयारीसाठी नाशिक महापालिकेची विकास कामे अंतिम टप्प्यात. कुंभमेळा 2027च्या तयारीसाठी नाशिक महानगरपालिकेने विविध विकास कामांवर भर दिला आहे. या संदर्भात महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी 4 मार्च 2025 रोजी प्रत्यक्ष पाहणी करत प्रगतीचा आढावा घेतला. या पाहणीत भाविकांसाठी सुविधांच्या नियोजनासोबत रस्ते, वाहनतळ, होल्डिंग फ्लेक्स, सांस्कृतिक व धार्मिक प्रदर्शने स्थळे, डिजिटल म्युझियम, रामघाट परिसर, स्टेशन आणि बस डेपो अशा महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश होता. भाविक ग्राम व पार्किंग साठी संभाजी स्टेडियम येथे भाविक ग्राम व पार्किंग उभारणीची पाहणी केली. रस्ते विकासाची पाहणी करताना पाथर्डी वडनेर रस्त्याची पाहणी, वडनेर गेट ते वडनेर गावातील मिलिटरी क्षेत्रातील रस्ता, वालदेवी नदीवरील अतिरिक्त पूल बांधण्यासाठी पाहणी, वडनेर गाव ते विहित गाव देवळाळी कॅम्प भगूर रोड पर्यंत रस्त्याची पाहणी केली. शौचालय अतिक्रमण हटवण्याची कामे, बागुलनगर येथील अतिक्रमण काढून रस्त्यासाठी जागा मोकळी करणे, सौभाग्यनगर ते बिटको चौक देवळाळी कॅम्प रोड रस्त्याची पाहणी केली. फ्लायओव्हर आणि रिंग रोड साठी त्यांनी पाहणी केली. यावेळी कुंभमेळ्यासाठी नियोजित ठिकाण त्यांनी ठरवलेत. त्यात सिन्नर फाटा, विष्णुनगर, मनपा हॉस्पिटल आणि मनपा स्कूल यांचा कुंभमेळ्यासाठी उपयोग होईल. एपीएमसी मार्केट परिसरात भाविक ग्राम व मध्य वाहनतळ नियोजन, विभागीय आयुक्त कार्यालय रस्त्याचा विकास आणि शेल्टर उभारणी, पुणे रोड छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेपासून देवी चौक ते रेल्वे स्टेशन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे विकसित करणे, रेल्वे स्टेशन परिसरातील अतिक्रमण हटवणे, जेल रोड विकास व नाट्यगृहाच्या जागेवर प्रदर्शन केंद्रात रूपांतर करणे, गांधीनगर व टाकळी घाटात अंतर्गत पार्किंग सुविधा निर्माण करणे. महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी या पाहणीत कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या सर्व विकास कामांची प्रगती तपासली. भाविकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी नदीकाठ, प्रमुख रस्ते, वाहतूक व्यवस्थापन आणि महत्त्वाच्या स्थळांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आले. महानगरपालिका प्रशासनाने कुंभमेळ्यासाठी अंतिम तयारी गतीने सुरू केल्याचे संकेत या पाहणीतून मिळाले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देविदास पिंगळे यांच्यावर अविश्वास ठराव. कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तथा माजी खासदार देविदास पिंगळे यांच्यावर त्यांच्याच पॅनल मधून निवडून आलेल्या संचालकांनी माजी सभापती शिवाजी चुभळे यांच्या नेतृत्वाखाली 15 संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. देविदास पिंगळे यांच्या मनमानी पद्धती सुरू असलेल्या कारभारामुळे त्यांच्याच पॅनल मधून निवडून आलेल्या संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. सभापती देविदास पिंगळे यांच्या विरोधात उपसभापती विनायक माळेकर, संपत सकाळे, सविता तुंगार, शिवाजी चुंभळे, युवराज कोठुळे, तानाजी करंजकर, प्रल्हाद काकड, धनाजी पाटील, राजाराम धनवटे, भास्कर गावित, जगन्नाथ कटाळे, कल्पना चुभळे, चंद्रकांत निकम, जगदीश आपसुंदे, संदीप पाटील यांनी देविदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी बहुजनांचे संघर्ष नायक लोकनेते नानासाहेब इंदिसे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक आदेश पगारे, जिल्हाध्यक्ष नाशिक, अनिल सोनवणे, उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, प्रमोद गांगुर्डे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाशिक, मिलिंद हाटे, युवक शहराध्यक्ष नाशिक. दुःखद निधन. सिडको उंटवाडी नाशिक येथील साई पेट्रोलियमचे संचालक व सिडको दशनाम गोसावी समाजाचे माजी अध्यक्ष श्री निंबागिरी हिलालगिरी गोसावी वय 65 वर्ष यांचे आज दुपारी ठीक 3:35 अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सर्वश्री चेतन, कुणाल, प्रसाद तसेच पुतण्या डॉक्टर केतन केदार गोसावी असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी आज रात्री 9 वाजता शिवधाम पंचवटी नाशिक येथे होईल. श्री निंबागिरी हे दानशूर व्यक्तिमत्व तसेच हर हुन्नरी कार्यकर्ता म्हणून सर्वत्र प्रचलित होते. त्यांना नाशिक जिल्हा श्री दशनाम गोसावी समाज संस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. बीबीएस न्यूज नेटवर्क संचालक केशव गोसावी, भरत गोसावी तसेच बीबीएस न्यूज नेटवर्क परिवारातर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत. परमेश्वर त्यांना शांती लाभो हीच महादेवाकडे प्रार्थना. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. संदीप फाउंडेशन मधमाशांच्या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी, 2 विद्यार्थी आयसीयूत उपचार. संदीप फाउंडेशन कॅम्पस मधमाशांच्या हल्ल्यात 15 ते 20 विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार दिनांक 4 रोजी घडली आहे. सर्व जखमी विद्यार्थ्यांना सातपूर अशोकनगरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार एस बिल्डिंग क्लॉक टावर जवळ दुपारी 3 वाजेच्या दरम्यान विद्यार्थी जात असताना अचानक मधमाशांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला. वाचण्यासाठी विद्यार्थ्यांनी पळापळ सुरू केली. विद्यार्थ्यांचा आरडाओरडा ऐकत त्यांना वाचवणाऱ्या असलेल्या सुरक्षा रक्षक बाउन्सर यांच्यावरही मधमाशांनी जोरदार हल्ला केला. शुभम गुंजाळ या 101 मधमाशांनी सर्व बाजूंनी हल्ला केला असून त्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. रात्री उशिरापर्यंत 7 जण खासगी रुग्णालयात उपचार घेत होते तर जखमी प्राथमिक तपासणी व औषधोपचार केल्यावर घरी सोडण्यात आले आहे. जखमींची नावे आकांक्षा पाटील, अंशी कसबे, भावेश राऊत, प्रसंजित वाघोळे, मोहित जाधव, संदीप शेरे, महेश बोरसे आणि माळी. बीबीएस न्यूज साठी प्रतिनिधी बंटी आढाव, नाशिक. नहीं कैसे देखा था
डॉक्टर ऋषिकेश गांगुर्डे. साधारणतः माझ्याकडे आता 6 पेशंट ॲडमिट आहेत, 6 विद्यार्थी ॲडमिट आहेत. आज संध्याकाळी त्यांना संदीप फाउंडेशनमध्ये मधमाशांचा हे मोहोळ उठल्यामुळे त्यांच्यावर हे झालं, अटॅक झाला. तर त्याच्यानंतर जाऊन 6 पेशंट माझ्याकडे ॲडमिट आहेत आणि ओपीडी बेसिसवर जवळपास 15 पेशंटनी ट्रीटमेंट केली. त्याची एक पेशंट आता ICU मध्ये सध्या. त्यांना काही नुकसान होऊ शकते. एक जो ICU मध्ये त्याला थोडंसं आहे काळजीचं करा, बाकी विद्यार्थ्यांचे स्टेबल आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी बहुजनांचे संघर्ष नायक लोकनेते नानासाहेब इंदिसे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक आदेश पगारे, जिल्हाध्यक्ष नाशिक, अनिल सोनवणे, उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, प्रमोद गांगुर्डे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाशिक, मिलिंद हाटे, युवक शहराध्यक्ष नाशिक. आणवा गावातील अमानुष मारहाण प्रकरणातील दुसरा आरोपी नवनाथ दोडकडून पैशाचा आमिष. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील आणवा गावात महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास बोराडे यांना लोखंडी सळी गरम करून अमानुष चटके देण्यात आले. आणवा गावातील अमानुष मारहाण प्रकरणातील दुसरा आरोपी नवनाथ दोड याच्याकडून फोनवरून पैशांचे आमिष दाखवले जाते. तक्रार मागे घे, तुझ्या मुलाचं शिक्षण मोफत करतो, 1.5 ते 2 लाख रुपये देतो असा दबाव टाकत असल्याचा आरोप पीडित कैलास बोराडे यांनी केलाय. माझ्या कुटुंबावर हल्ला होऊ शकतो, कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी करीत मला न्याय मिळाला पाहिजे असं देखील कैलास बोराडे यांनी म्हटलंय. नवनाथ दोड यांना अटक न झाल्यास येत्या 10 तारखेला जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचं ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी दिलाय. दादा मला सांगा की शिवरात्रीच्या दिवशी नेमकं काय घडलं? नेमकं म्हणजे मी दर्शनाला गेलो दादा, तिथं आमच्या मंदिरावर, तिथं वटकेश्वर महादेव मंदिर आहे, जागरूक महादेव मंदिर चौफुलीवर. मी सिद्धेश्वर बाबाच्या तिथे दर्शनाला गेलो, तिकडून आलो पालखीतून. म्हटलं आपण दर्शनाला जाऊ म्हटलं, दर्शनाला जाऊ म्हटलं आणि आपलं थोडं साफसफाई करू. तिथे मी सकाळी पण तिथे साबुदाणा खिचडी ती बनवून दिली त्यांना. मी म्हटलं आता आपण आपलं काम संपलं, इथलं आपण जत्रा वितरातून जाऊन येऊ तिकडून सिद्धेश्वर बाबाच्या, संध्याकाळी येऊ म्हटलं. मी संध्याकाळी गेलो. मी तिथं किती वाजता गेलो? मी 9-9:30 वाजले असेल दादा मला तिकडून यात्रेतून याला पालखीतून. आल्यामुळे त्यांना मला दर्शनाला बसलो नंदीपासून मग उठून म्हटलं आता आतमध्ये जाऊ दर्शनाला. तेव्हा आतमध्ये जायची गरज नाही तुला, मादर्श होता असं तसं बोलला ते मला. त्यांना पहिले सगळ्या त्या रॉड त्या उलंगणात टाकून ठेवल्या, जिथे साबुदाणा ते बनवलं आम्ही तिथं ते लालबुंद तयार करून ठेवल्या त्यांना. मग मला माहित तू मादर्श लय भरपळ करतो, तुला दाखवतो मी काय तुला माहित नाही आम्ही कोण आहे आमची, तुला माहिती, तुला किती वेळेस तुला माहिती असल्यावर आमच्या संग लढतो का? तुला माहित नाही आम्ही दोघं आम्ही काही बी करू शकतो. मी सुदाम दौड, आपलं सोनू सुदाम दौड आहे, ओळखत नाही का, नवाजचा भाऊ आहे म्हणे, मी काही बी करू शकतो. हे तुला पाहिजे नाही का म्हणे, हे सगळे माझ्या अंडरमध्ये, सगळं मला मंदिर माझ्या अंडरमध्ये, तू काही नाही करू शकत. म्हटलं मला दर्शन करू दे, देवाचं दर्शन करायला त्याच्यातून तुमचा काय संबंध आहे देवातून तुमचा? नाही म्हणे आतमध्ये जायचं नाही, बाया आहे आतमध्ये, बाया आहे. बायाला मला घंटा वाजून मी दर्शन करत चाललं. मग ऐकलं दादा त्याने बळजबरी वडत नेलं पाहिजे मला, वडत नेलं. मग ते ज्याने झटके मारत नेलं मला ते कुठंच समजलं नाही जातं की मला चटके देणार आहे का काय. त्याने जसं धरलं माझे कपडे फाडले, गळ्याला रुमाल लावला, खाली पाडलं. मग ते काय मी हिमतीने बोलायची आता हिंमत होते. मग मी पहिले बी त्यांच्या पाईपलाईन मुळे तसं प्रकरण घडलं होतं ना, मी थोडं घाबरलोच होतो, त्याला घाबरलेच होतो. तेव्हा बी मला जेसीबी मध्ये खाली काढून टाकतो म्हणे, तुला तुम्ही केले दादागिरी का, तुम्ही दादागिरी करतो माझ्यावर? भाऊ मी दादागिरी करणार, मी गरीब. कोण तुम्हाला म्हणत होतं जेसीबी खाली काढतो?
सोनू दौड, नवनाथ दौड बी होता. तो म्हणे तुला तुला दाखवून देतो म्हणे मी. नवनाथ दौडने तुम्हाला काय म्हटलं होतं त्यावेळेस त्याला फोनवर सांगितलं, त्याला दाखवून दे म्हणे, JCB खाली पाहून घे म्हणे, मी त्या पाठीशी पुरापुरी उभा आहे म्हणे, टाकून दे म्हणे, त्याला JCB खाली पाहून घे म्हणे. पण ते माझ्या छातीवर बसला, 2-3 बुक्के मारले मला पहिले, 1 महिना 1.5 महिना अगोदर. नाही, 1-1.5 महिना तुम्हाला मारलं, कोण सोबत होते त्यावेळेस? त्यांनी मग ते मला समजले, त्याने गळ्याला लावल्यामुळे मला चक्कर, सोन्याना या दौडना मला कस तरी म्हणजे एकदम भास झाल्या, कस तरी झालं, खाली पाडलं, मग चटकी दिली. चटकी दिल्या म्हणजे माझ्या थोडस हे झालं मला. मग उठलो, त्याला बोलायला लागलो, तर ते म्हणे तू काही कर, तुला काही करता येत नाही म्हणे, तुला मी जीव मारू शकतो म्हणे. सोनू सुद्धा दौड. मला माझ्या भावाचा पाठिंबा आहे म्हणे पुरेपूर. तू काय टोकतो पैशावर, मी चांगले चांगले तोंड बंद करू शकतो म्हणे. तू काय रे म्हणे, चिल्लर म्हणे, तू चिल्लर, तुझ्याकडे काय आहे म्हणे, तू पुरं इकून टिकून बी माही बरोबरी करू शकत नाही. म्हणलं हो का भाऊ, तू मोठा आहे म्हणलं, असं तर बोललो. पण ते ऐकायची नाही, ते लोक घाबरून गेले त्याला. ते लोक बाजूबाजूला हानगुन झाले, ते गज म्हणाले नको रे बाळा, तू मारवाल त्याला. ते म्हणे तुम्ही चुप बसा, तुम्हाला काय माहितीये, त्याची मोडची जिरवतो, त्याला मारूनच टाकतो. मी पाहून घेईन, मा भाऊ पाहून घेईन, नवनाथ दौड मा भाऊ आहे, मी त्याला याला बी पाहून घेईन. त्याच्यामध्ये नवनाथ दौड आहे ना, त्याचा पण हात आहे का? मग त्याचा हात आहे म्हणून तर याची हिंमत बळ इतका भरपूर आहे. ते नसताना याचं ही कुठे हिंमत लागणार आहे? त्याचा दौड, त्याचा हात आहे म्हणून तर जमत ते, मग कसं काय जमणार आहे त्याला? तुमच्यासोबत लोक उभा होते, तुम्हाला वाचवायचा प्रयत्नच नाही केलता त्यांनी, पण ते ऐकत नव्हता. येऊ आहे ना, ऐकत नव्हता. येऊ म्हणे तुम्ही चुप बसा, तुम्हाला काय माहिती. यानं मला पाडलं, पायावर लाता, पाठीवर लाता मारल्या पहिले, मग चक्की काढलं त्यांनी मारलं, मग खूप गंभीर जखमी दिले, खूप त्रास झाला मला. पण ते महादेवानं मला वाचवलं. त्या बिचाऱ्यानं मला इतकं बळ दिलं की खूप बळ दिलं. त्याच्याच भरवशावर मी त्याची सेवा करतो. मला त्याचं हिमतीचं बळ त्यांनी फळ मला त्याने दिलं होतं. काय वाटतं तुम्हाला, काय अपेक्षा आहे? माझी अपेक्षा फक्त मला न्याय पाहिजे. मला त्यांनी पैशाचं पण सांगितलं, नंतर पोलीस केस केलं होतं. माझ्या फोनवर खूप स्वतः फोन केला नवनाथ दौडला, तुझ्या पोरं शिकवतो म्हणे 12ही लोक, तुला फुकट शिक्षण देतो, तुला काय लागलं ते देतो, 1-1.5 लाख रुपये. म्हणलं भाऊ, मला पैशाची गरज थोडी नाही, मी माझ्या घरचा गरीब आहे म्हटलं. म्हणजे तू तक्रार देऊ नका असं म्हणते? हो, तुला काय लागतं मी देतो म्हणे, तुला पैसे लागले पैसे सगळं मी देतो म्हणे. तुम्हाला फोन करतो? हा, फोन केला त्यांनी मला. 2 पैसे आम्ही दाखवतो? हो. काय म्हणे? 1-1.5-2 लाख रुपये देतो म्हणे तुला, तू पोरं शिकवतो 12ही लोक, तू फक्त कंप्लेंट वापस घे. म्हणलं मी घेऊ शकत नाही म्हणलं, माझे बंधू माझ्या संघ आहे म्हटलं. माझ्या बंधूने मला खूप साथ दिला म्हणलं. माझ्या समाज बांधवांना मला खूप साथ दिला. मला एक सांगा, तुम्हाला आता नवनाथ वाघमारे, दीपक बोराडे भेटीला आले, मला अभिमान वाटला त्यांचा, दीपक बोचा, नवनाथ बोचा, या वाघमारे साहेबाचा मला अभिमान आहे. आखे साहेबांनी मला खूप मनोबळ, त्यांनी पण खूप माझं मनोबळ वाढवलं. आणि पुढे धनगर भाऊ समाज गोपीचंद दादा पडळकर यांना पण मला फोन केला बरं का. माझ्या भाऊ विष्णू सावळी यांना, मावस भावांना फोन करून सांगितलं, धीर दिला त्याला पण. ते म्हणे तू ताण नको घेऊ, त्याला तू तुझं मनोबळ वाढवला म्हणे. विष्णूंना मला खूप साथ दिला, विष्णूंना पण. दीपक भाऊ काय म्हणले तुम्ही? दीपक भाऊ म्हणे मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यांनी विष्णू भाऊला सांगितलं. मी विष्णू भाऊ म्हणे आपल्या पाठीशी खूप मोठा हात आहे, ताण नको घेऊ दे, तू तुला मरू देत नाही म्हणे, तुला मरू दिला असतं, तुला देवता आहे त्या पाठीशी. पण आपले समाज बंधू दीपक भाऊ बोराडे यांनी आम्हाला खूप पाठबळ दिलं, खूप म्हणजे इतकं दिलं ना की सांगता शब्दामध्ये तर आपल्याला समजत. इतकं काही आपण काही शेतकरी लोक आहे, मला काही इतकं समजत नाही, बोलता येत नाही, पण त्यांचं मला पाठबळ खूप आहे. त्यांच्यामुळेच मी आज इथं जिवंत आहे, नाही तर त्यांनी मला दुसऱ्या दिवशी परत मारलं असतं. आता काय सांगाल, आज तुम्ही पीडित जो आहे कैलास बोराडे येथे खासगी रुग्णालयामध्ये भेट देण्यासाठी आलेले आहे? खरं तर आणवा गावातील अतिशय गरीब कुटुंबातील अगदी छोट्याशा पात्र्याच्या शेडमध्ये राहणारा कैलास बोराडे, जे धनगर समाजातील, मेंढपाळ समाजातील छोटा आणि गरीब कार्यकर्ता, ज्याच्या
अगदी महाशिवरात्रीच्या दिवशी ज्या गावातील गावगुंड नवनाथ दौड आणि त्याचा भाऊ भागवत उर्फ सोन्या दौड यांनी अतिशय निर्दयीपणे म्हणजे राक्षसी प्रवृत्तीला शोभल असं कृत्य करून कुठेतरी अगदी म्हणजे गरम करून रॉड अगदी लालबुंद करून लोखंडी रॉडने लोखंडीच्या सळाईने अगदी 30-35 ठिकाणी शरीराला चटके देण्याचं काम केलं, ज्यामध्ये खोलवर ते घाव गेलेत. अगदी तो कैलास बोराडे अगदी वेदनेनं विवळत आहे, परंतु अद्याप त्या मतदारसंघाचा आमदार संतोष दानवे याला अधिकाऱ्यांना धमक्या द्यायला वेळ आहे, त्याला अधिकाऱ्यांना कार्यकर्ते पाठवून मारहाण करायला वेळ आहे, त्याला अधिकाऱ्यांना दबाव टाकून हे म्हणजे मागं घेण्यासाठी दबाव टाकण्याला वेळ आहे. परंतु त्या मतदारसंघामध्ये ज्यांच्या बापापासून ज्यांच्या वडिलापासून यांना खासदारकी दिली, आमदारकी दिली, यांना मंत्रिपद त्या मतदारसंघातून मिळालं, त्यांना या कैलास बोराडे यांना भेटायला वेळ नाही. खरं तर यांना लाज वाटली पाहिजे. हे एका जातीवादी असणारे ही कुटुंबीय आहे आणि कल्याण काळे सुद्धा खासदार असून तिथे भेटायला आले नाही. आज तर कल्याण काळेंनी कहरच केलाय. कल्याण काळेंनी कुठेतरी जालन्यामध्ये काँग्रेसच्या मोर्चामध्ये ते बॅनर कार्यकर्त्यांचा अवमान करण्याचं काम केलं, बॅनर हिसकावून घेण्याचं काम केलं. म्हणजे ह्या लोकप्रतिनिधींना सत्ता आल्याच्या नंतर सत्तेतून मस्ती येते, कारण सत्तेतून त्याला पैसा मिळतो आणि पैशाची मस्ती ते लवकरच दाखवण्याचं काम करतात. यांना कल्याण काळे सारख्या माणसाला पक्षाचं काही घेणं देणं नाही. पक्ष वाढला काय मोडला काय त्याच्याशी काय घेणं देणं नाही. सत्ता मिळाली कार्यकर्त्यांचा अवमान करायचा आणि लोकसभेतील क्षेत्रातील कुठलेही प्रश्न सभागृहात मांडायचे नाही. आणि लोकसभेमध्ये लोकांवर एवढा अन्याय होत असताना कल्याण काळे कुठं तोंड लपून बसलेत हे आपल्याला पाहायला सुद्धा मिळाले नाहीत. आज जालन्यामध्ये गेलेले असताना सुद्धा त्यांनी त्या बोराडे कुटुंबियाला भेटायला जायला पाहिजे होतं, परंतु अद्याप गेलेले नाहीत. रावसाहेब पाटील दानवे सुद्धा कुठं हरवलेत ते सुद्धा आपल्याला शोधावं लागतील. तुमच्या प्रसार माध्यमांनी त्यांना शोधून घेतलं पाहिजे, त्यांना बोलतं केलं पाहिजे आणि कैलास बोराडे यांना न्याय देण्यासाठी त्यांना समोर आणलं पाहिजे. खरं तर कैलास बोराडे यांच्यावर जो अमानुष अत्याचार झालाय याला महाराष्ट्रात नाही देशात सुद्धा असा अत्याचार झालेला नाही. यापूर्वी फक्त छत्रपती संभाजी महाराजांना असे चटके देण्याचं काम झालं होतं, त्यानंतर आता कैलास बोराडे यांना चटके देण्याचं काम झालंय. त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि सकल समाजाने त्याच्या पाठीशी उभा राहण्याचं काम केलं पाहिजे. नवनाथ दौडनं कैलास बोराडे पैशाचं आम्ही दिला तर मुलं शिक्षण करतो तक्रार मागे असं म्हटलं. मी आता कैलास बोराडे यांना भेटलो त्यावेळेस बोलताना त्यांनी तेच सांगितलं की बाबा मला नवनाथ दौडचे अद्याप फोन येतात आणि दबाव टाकून एकतर तू तक्रार मागे घे, तुला पैसे देतो, तुझ्या मुलाचं शिक्षण आमच्या संस्थेमध्ये मोफत करतो, परंतु तू जर तक्रार नाही घेतली, तुला आम्ही पैसे देऊन जरी तू तक्रार मागे नाही घेतली तर तक्रार येणाऱ्या काळात तुला आमच्या गावात राहायचंय, तुला आम्ही जगून देणार नाही, तुझ्या कुटुंबाला आम्ही वावरून देणार नाही, त्यामुळे तुला हे परवडणार नाही. तक्रार मागे घेण्याचं काम कर, अन्यथा येणाऱ्या काळात तुला परवडणार नाही, अशी धमकीवजा नवनाथ दौड यांनी केलं. त्यामुळे नवनाथ दौड सारख्या गावगुंडाचा माजी जिल्हा परिषद सदस्य सावकार असणारा नवनाथ दौड यांच्या तात्काळ मुसक्या आवळण्याचं काम गृह विभागाने केलं पाहिजे. नाहीतर ह्या बोराडे कुटुंबियावर पुन्हा हल्ला झाल्याशिवाय राहणार नाही, बोराडे कुटुंबियांना पुन्हा मारहाण झाल्याशिवाय राहणार नाही आणि याला सर्वस्वी जबाबदार गृह विभाग आणि नवनाथ दौड राहील. गृह विभागाने तात्काळ नवनाथ दौडच्या मुसक्या आवळल्या पाहिजे आणि ज्या सोन्या दौड यांनी चटके देताना जेवढे लोक सोबत होते, जेवढ्या लोकांनी पकडलं त्या व्हिडिओमध्ये पाहून सर्वांवर कठोर असं गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि येणाऱ्या काळात जर ह्या गोष्टी नाही घडल्या, जर नवनाथ दौडला अटक नाही झाली आणि ज्या व्हिडिओमध्ये ज्या लोकांनी पकडून चटके देण्याचं काम केलं यांना जर अटक नाही झाली तर आम्ही येणाऱ्या काळात 10 तारखेला आम्ही अल्टिमेटम दिलेलं आहे. 10 तारखेला असा प्रचंड असा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय आणि SP कार्यालयावर तुम्हाला झालेला पाहायला मिळेल, हे आम्ही तुमच्या माध्यमातून सांगतोय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी बहुजनांचे संघर्ष नायक लोकनेते नानासाहेब इंदिसे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक आदेश पगारे जिल्हाध्यक्ष नाशिक, अनिल सोनवणे उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, प्रमोद गांगुर्डे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाशिक, मिलिंद हाटे युवक शहराध्यक्ष नाशिक. मेळघाटातील चाकरदा येथे भीषण आग, संपूर्ण वस्ती जळून खाक, अनेक कुटुंब उघड्यावर. धारणी तालुक्यातील नागढाणा येथील नवीन वस्ती चाकरदा येथे काल रात्री 9च्या सुमारास भीषण आगीची दुर्घटना घडली. या अचानक लागलेल्या आगीत एका रांगेत असलेल्या 7 पेक्षा जास्त घरे पूर्णतः जळून खाक झाली आहेत, तर अन्य 2 घरांचेही मोठे नुकसान झाले. आग एवढी भयावह होती की काही क्षणातच
संपूर्ण वस्तीने पेट घेतला। अनेक नागरिक घरात नसल्याने जीवितहानी टळली असली तरी त्यांचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला आहे। या भीषण आगीत घरातील दुचाकी, गॅस सिलेंडर, कपाटातील दागिने, कपडे, जीवनावश्यक वस्तू, अन्य धान्य आणि शेतातून आणलेली तूरही भस्मात झाली। सततच्या कष्टाने उभारलेली घरे एका रात्रीत संपून गेली, त्यामुळे अनेक कुटुंब रस्त्यावर आली। शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422401। Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. गांधीनगर भागात किरकोळ कारणावरून 2 गटात तुफान दगडफेक, परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात। जालना शहरातील गांधीनगर भागामध्ये वर्षानुवर्ष शेजारी राहत असलेल्या 2 कुटुंबांमध्ये किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला। या वादाचे रूपांतर शाब्दिक बाचाबाचीमध्ये होऊन 2 गटांमध्ये राडा झाल्याची घटना दिनांक 4 मंगळवार रोजी रात्री 10:30 ते 11 वाजेच्या सुमारास घडली। 2 गटातील या दगडफेकीमध्ये काही वाहनांचं नुकसान झाले असून परिसरामध्ये झालेल्या एका मेडिकल दुकानाचीही तोडफोड झाल्याची प्राथमिक माहिती आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांना शांत केले। पोलिसांनी दोन्ही गटातील नागरिकांना शांत केले असून गांधीनगर परिसरामध्ये सध्या शांतता असून या दगडफेकीमध्ये 1 जण किरकोळ जखमी असल्याचं पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सांगितले। सध्या मुस्लिम धर्मियांचा रमजान महिना चालू असून सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेत गालबोट लागू नये, शहरात शांतता कायम राहावी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान दोन्ही गटांकडून पोलिसांमध्ये तक्रार देण्यात येत असून त्यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात येतील। तसेच जो कुणी शहराची कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। तसेच सदरील प्रकरणे हिंदू मुस्लिम नसून शेजारी राहणाऱ्या युवकांमधील किरकोळ कारणावरील भांडण नसून शहरामध्ये कोणीही अशा प्रकारची अफवा पसरू नये आणि शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करू नये असं आव्हानही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी केले। सध्या गांधीनगर भागात पोलिसांचा फौजफाटा तैनात असून परिसरामध्ये शांतता प्रस्थापित करण्यास पोलिसांना यश आलं आहे। गांधीनगर एरियामध्ये सदर बाजार पोलिसांच्या हद्दीत 2 शेजारी राहणार कुटुंबामध्ये किरकोळ कारणावरून वाद झालेला आहे। अंदाजा 9:45 वाजताची घटना आहे, ज्यामध्ये दोघा साईडचे काही यंग पोरामध्ये किरकोळ मारामारी आणि त्याच्यानंतर दगडफेक दोघा साईडचे लोकांनी केला अशी घटना घडलेली आहे। हा 2 कुटुंबाचा झालेला वाद आहे। दोघे एक दुसऱ्याच्या शेजारी राहणार आहे आणि पण एक फॅमिली त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाची आणि एक हिंदू समाजाची आहे आणि त्यामध्ये कुठल्याच प्रकारचा जातीय रंग किंवा जातीय कारण नाही आहे। 2 पोरांची यंग पोरांची सुरुवात झालेली भांडण आणि त्यामध्ये दोघे कुटुंबाचे लोकांनी मित्रांनी आपसात भांडण केलेली अशी घटना आहे। दोघा साईडची तक्रार घेऊन पोलीस पुढची कारवाई करत आहे। दोघा साईडचे जो कोणी अशी बदमाशी केली आहे त्याच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन पोलीस घेणार आहे आणि पण कुठल्याच प्रकारची कोणालाही जालना शहराची कायदा सुव्यवस्था आणि शांतता बिघडून त्याचा चान्स आम्ही देणार नाही। तर काही जखमी वगैरे आहे, काही हॉस्पिटल ऍडमिट आहे असा समजलेला आहे। आमचे अधिकारी वगैरे गेले त्याचे स्टेटमेंट घेण्यासाठी, पण कोणी गंभीर असा काही जखमी आतापर्यंत माहिती नाही पडलेली आहे। हो, त्यांच्या आपसातच त्यांनी एक दुसऱ्याचे घरावर दगड किंवा गाडीवर दगड मारला असा झालेला आहे। त्याप्रमाणे आम्ही सगळे सेक्शन लावून स्ट्रॉंग कारवाई करणार आहोत। सध्याची परिस्थिती कशी आहे? सध्या एकदम शांतता तुम्ही बघू शकतात, पोलीस तैनाती आहे आणि पूर्ण मोहल्ल्यामध्ये
सुखसुगाट आहे, एक व्यक्ती पण तुम्हाला दिसत नसेल, आपण पण बघू शकतात. आणि पण जो कोणी आहे त्या केली ही मस्ती अननेसेसरी, त्याच्यावर स्ट्रॉंग शोधून कारवाई पोलीस करणार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी बहुजनांचे संघर्ष नायक लोकनेते नानासाहेब इंदिसे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक आदेश पगारे, जिल्हाध्यक्ष नाशिक, अनिल सोनवणे, उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, प्रमोद गांगुर्डे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाशिक, मिलिंद हाटे, युवक शहराध्यक्ष नाशिक. अबू आझमी यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि आमदारकी रद्द केली पाहिजे, गुलाबराव पाटील म्हणाले. अमृत योजनेअंतर्गत घोटाळा झाला असल्याचं म्हटलेलं आहे. हे बघा, अमृत योजना मंजूर करण्याकरता प्रस्ताव हा नगरपालिका क्षेत्रातून येत असतो आणि त्याची छाननी ही टेक्निकल लोक करतात. त्याची मंजुरी, त्याची ईपीसी जी होते ती अधिकाऱ्यांच्या भरोशावर होते आणि अधिकारी त्याला मंजुरी देत असतात. मंत्री काय त्याला मंजुरी देत नाही. मंत्र्यांचं काम फक्त ते काम होतंय की नाही, मंजूर झालंय की नाही एवढं बघण्याचं आहे. त्यामुळे कोणी काही आरोप करत असेल तर मला वाटतं ते आता काही करून बदनाम करावं एवढा त्यांचं काम चालू आहे. त्यांचं कामच आहे. आता शेवटी त्यांना कोर्टाने शिक्षा दिलेली आहे, आज त्यांच्यावर सुनावणी आहे आणि त्याच्यानंतर हा निर्णय सरकार घेईल. भाजपमध्ये एका मंत्र्यांवरती एका महिलेने आरोप केलेले आहेत, त्यांना काही त्रास दिला गेलेला आहे, त्यांना काहीतरी विचित्र असे फोटो पाठवले गेलेले आहेत. जयकुमार गोरे यांच्यावर सामनामध्ये आरोप केलेला आहे, पण तो आता आरोप कुठपर्यंत आहे आपल्याला त्याच्यातली मला तरी माहित नाही. मी त्याच्यावर बोलणं उचित नाही. अबू आझमीवर काय कारवाई झाली पाहिजे असं वाटतं तुम्हाला? कारण का निलंबन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, कारण की यांच्या वृत्त्याच तशा आहेत. मागं सुद्धा आपण पाहिलं असेल की MIM चे 2च आमदार होते, ते म्हणले आम्ही वंदे मातरम नाही कहेंगे. अरे इथे राहता, इथं खाता, इथं मुलं पैदा करता आणि वंदे मातरम म्हणाल नाही म्हणता. हे शिवाजी महाराजांची पुष्टी औरंगजेबाची पुष्टीकरण करतायत. औरंगजेब चांगला राजा होता. अरे औरंगजेबाने काय केलं तुम्हाला माहित नाही? मंदिरं तोडली, महिलांची इज्जत तुटली. आमचा राजा कसा होता? कल्याणच्या सुभेदाराची सून त्याच्या नजरेच्या समोर ठेवली, तेव्हा तो म्हणला की अशीच आमची माता असती तर आम्ही किती सुंदर असते. त्या राजाच्या बाबतीमध्ये सोडून तुम्ही औरंगजेबाची पुष्टी करता की ज्यांनी किती महिलांना पाठवलं, किती मंदिरं तोडली, काशी मंदिरापासून तर तुळजापुरापर्यंत तो घुसला. त्याची पुष्टी करत असाल तर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. हिंदूंच्या मतांवर, मुसलमानांच्या मतावर माणूस निवडून येतो आणि तुम्ही पुष्टी करत असताना ज्याने क्रूरतेने या देशाला लुटलं त्या औरंगजेबाची तुम्ही या ठिकाणी बडाई मारतायत. यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, यांची आमदारकी रद्द केली पाहिजे. ते म्हणतात की बी टीम आहे, तुमची सरकारची बी टीम आहे. रोहित पवार आणि संजय राऊत बोलतात बी टीम आहे. अरे आमचं म्हणणं आहे की काँग्रेसची बी टीम शिवसेना झालेली आहे, आता राष्ट्रवादीची बी टीम आता उद्धव साहेबांची सेना झाली आहे. कदाचित समाजवादीची पण बी टीम ती असेल. हिंदू हृदय सम्राट हा शब्द ज्या लोकांनी बोलणं सोडून दिलं त्यांनी या गोष्टी करण्याची आता गरज नाहीये. सरकारवरती आणखी एक गंभीर आरोप म्हणजे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांची जमीन जयकुमार रावल यांनी बळकावल्याचा आरोप होतोय. मला त्याच्यातलं काही माहित नाही. शेवटी आरोप करणं हे सोपं आहे, पण ते आरोप सिद्ध करणं गरजेचं आहे ना. कोणी कोणावर आरोप करेल तर त्याच्यातलं मला माहित नाही. धन्यवाद.